नमस्कार. लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या शोमध्ये आज आपण एक स्पेशल धमाल एपिसोड घेऊन आलेलो आहोत. ह्या शोची खासियत अशी आहे की माझे छोटे छोटे मित्रमैत्रिणी आज माझ्याबरोबर आलेले आहेत आणि आजचा विषय असा आहे की मुलांबरोबर गप्पा गोष्टी आणि आपल्या या पुढच्या यंग जनरेशनची विजन मला जाणून घ्यायची आहे. आपण म्हणतो ना की आपल्या आयुष्यातला गोल्डन पिरियड काय असतो तर आपलं बालपण. किती मस्त असतं ना बालपण. रडत रडत छान जन्माला येतो. आई बाबा आपली काळजी घेत असतात. बसल्या घरी म्हणजे छान असं बेडवर मस्त लोळून बिळून आपल्याला छान उशिरा उठायला मिळतं. हवं तेव्हा खा, हवं तेव्हा झोपा, असं मस्त सुखी आयुष्य असतं. करायचं काय असतो तो फक्त अभ्यास. पण तेव्हा आपल्याला अभ्यास करायला पण कंटाळ येत असतो. आणि जसं वय वाढतं तसं आपल्याला कळतं की अरे खरंच आपल्या आयुष्यातला गोल्डन पिरियड म्हणजे बालपण असतं. आयुर्वेदानुसार बालपण ह्या काळामध्ये आपल्या शरीरामधला कफदोष हा शरीरात वाढलेला असतो आणि त्यामुळे ह्या काळामध्ये मुलांना सर्दी खोकला इत्यादीचे विकार अधिक होत असतात. सो आपण मुलांना ह्या वयामध्ये आपण त्यांना जे काही संस्कार देतो म्हणजे ते मातीचा गोळा असतात. ते आपल्याला बघून आपल्याकडनं शिकत असतात की आपले आईबाबा कसं वागतायत आणि त्यातनं ते घडत असतात. म्हणजे त्यांच्यावर आपण जेवढे उत्तम संस्कार करू तेवढं त्यांचं व्यक्तिमत्व हे डेव्हलप होत जाणार असतं. ही लहान मुलं खरंच देवाची आवडणारी फुलं असतात आणि असेच आज माझे हे मित्रमैत्रिणी माझ्याबरोबर आहेत. तर आपण सगळ्यात पहिले त्यांची ओळख करून घेऊया. गार्गी जोशीपासून आपण सुरुवात करूया. पूर्ण नाव सांगायचं. माझं नाव गार्गी आदित्य अर्पिता जोशी. माझं नाव अनन्या कौस्तुभ टिळक. माझं नाव मनन मंदाय माडसकर. माझं नाव अनीश पुष्कराज धामणकर. अरे वा मस्त. आणि तुझं नाव? माझं नाव श्रीश आदित्य अर्पिता जोशी. अरे आपला सगळ्यात छोटा मेंबर पण मस्त बोलतो. माझं नाव अमोघ अमित पेठे. व्हेरी गुड. माझं नाव अवनी अमित पेठे. माझं नाव अनुष्का पुष्कराज धामणकर. ह्या आपल्या सगळ्या टीमसाठी जोरदार टाळ्या. गुड. आता ना आपण छान गप्पा मारणार आहोत. तुमच्याशी मला थोडं थोडं बोलायचं आहे. तर तुम्ही मला सांगायचं. एकेकाला मी एक एक प्रश्न विचारणार आहे त्याबद्दल त्यांनी मला सांगायचं. ओके. अवनी मला तुला असं विचारायचं आहे की तू दिवसभरात एकदा तरी असं देवाला नमस्कार करतेस का किंवा कोणतं स्तोत्र म्हणतेस का आणि ते तुला आई बाबा सांगतात म्हणून तू म्हणतेस का तुला स्वतःहून असं वाटतं की हे मी म्हणायला हवं? जेव्हा असं शाळेमध्ये स्पर्धा असते तेव्हा मला आई सांगते देवाकडे नमस्कार कर, पण मी असं कधी स्वतःहून करत नाही. अवनी आपण देवबाप्पाला नमस्कार करतो तो का करतो माहिती आहे का? देवबाप्पा म्हणजे आपल्या म्हणजे आपण सगळेजण जे आहोत म्हणजे आपल्याला ह्युमन बिंग्स आपण म्हणतो, आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. तर देवाला आपण जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा त्याच्याकडनं एक एनर्जी आपल्याला येत असते. देवाचा हात तुम्ही कधी बघितलायत कसा असतो? असा असतो. म्हणजे काय? ही इज गिव्हिंग अस पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणून कधीही आता ह्यापुढे लक्षात ठेवा, घरातून बाहेर पडताना देवबाप्पाला नमस्कार करायचा. आणि ह्या देवबाप्पाची 2 रूपं आपल्या घरी असतात. कोण माहिती आहे का? आई बाबा. बरोबर. आपले आई बाबा हे आपली काळजी घेण्यासाठी आपल्याबरोबर असतात. तर रोज आपल्या आईबाबांना पण नमस्कार करायचा. कळलं? देवबाप्पाला नमस्कार का करायचा? आणि या स्तोत्रांचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? प्रणम्य शिरसा देवम म्हणजे गणपतीचं जे स्तोत्र आहे किंवा रामरक्षा अथर्वशीर्ष हे आपण म्हणायलाच पाहिजे. ह्यांनी आपले उच्चार स्पष्ट होतात. कोणाला एखादी ओळ म्हणता येते या श्लोकाची? प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. तसंच रामरक्षा अथर्वशीर्ष. तर ह्या सुट्टीमध्ये काय कराल? रामरक्षा आणि अथर्वशीर्ष हे दोन्ही पाठ करायचं. कळलं काय करायचं? आता दुसरा प्रश्न मी विचारणार आहे गार्गीला. गार्गी, तुझी हॉबी काय मला सांगायचीस की म्हणजे तुला कुठल्या कुठल्या कला येतात आणि त्या कला तुला का आवडतात? म्हणजे आता समजा तू नृत्य करत असशील तर ते करताना तुला काय वाटतं? खूप मजा येते का ते करताना? एकदम म्हणजे असं गाणं लागलं की पाय असे तुझे थिरकायला लागतात का? किंवा तू छान जिम्नॅस्टिक करतेस किंवा तुला ड्रॉइंग करायला आवडतं, तू छान गाणं म्हणतेस. तर ह्या कला तुला का शिकायला आवडतात आणि हे शिकल्यामुळे म्हणजे काही प्रॉफिट किंवा काही फायदा आहे म्हणून तू करतेस का? नाही, मला आनंद मिळतो, मला मजा येते. काय वाटतं तुला हे सगळं शिकताना?
मला हे शिकताना खूप मज्जा येते आणि ह्याच्यामुळे मी अजून फ्लेक्सिबल होते आणि मला अजून मेडल्स मिळतात आणि ट्रॉफीज मिळतात. सो मला खूप मज्जा येते. व्हेरी गुड. आणि डान्स करताना पण माझे असे मला पेशन्स नाही राहत गाणं लागल्यावर. मी लगेच डान्स करायला लागते. गार्गीचा सुंदर डान्स मी बघितलेला आहे. गार्गी इतकं सुंदर नृत्य करते की ते बघून मला पण खूप आवडतं, की म्हणजे जे कलागुण ते शिकतायत त्याच्यामध्ये ते स्वतः डेव्हलपमेंट करताय की ही स्टेप अशी करायला पाहिजे आणि ते तुम्हाला स्वतःला आवडतं ना करायला आणि म्हणून तुम्ही करता. बरोबर आहे. आता आपला छोटासा इथे एक मेंबर आहे श्रीश. श्रीश हा मस्त क्रिकेट खेळतो. आता मी श्रीशला विचारणार आहे की क्रिकेटमध्ये एकूण कसं काय काय असतं. का रे क्रिकेट का आवडतं तुला? म्हणजे एक जण बॉल टाकतो, एक जण बॅटनी मारतो. मग तुला काय आवडतं, बॅटिंग की बॉलिंग? मला बॅटिंग आवडते. ओ, आणि मग तुझा फेवरेट क्रिकेट प्लेअर कोण आहे? विराट कोहली. ओ, विराट कोहली, क्या बात. आणि सगळ्यात जास्त बॉलिंग कोणाची आवडते? शामी. आणि मग मला सांग की आई डब्यामध्ये रोज तुला काय देते रे? पोळी भाजी किंवा ब्रेकफास्ट काहीतरी. पण डबा संपतो की नाही? कधी कधी नाही मस्त प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलेलं आहे, कधीतरी डबा संपत नाही. आणि श्रीश मला सांग की बाई जेव्हा वर्गात शिकवतात, छान माहिती देतात, तर तेव्हा तू मित्रांशी गप्पा मारतोस का बाईंकडे बघतोस? बाईंकडे बघतो. ओ, गुड जॉब. आणि बाई जे शिकवतात ते सगळं समजल्यावर घरी आईला सांगतोस की आज मी हे शाळेत शिकलो? आईशी गप्पा मारतोस घरी आल्यावर? कधी कधीच मारतो. आजपासून रोज आईला आल्यावर सगळं सांगायचं. ओके. आणि मला सांग की बाबा ओरडतात किंवा आई ओरडते तेव्हा पहिले मनामध्ये काय वाटतं? का डायरेक्ट रडायला येतं? खरं सांगायचं, काय वाटतं? आई बाबा ओरडतात का? कधी कधी ओरडतात. मग तेव्हा काय करतोस? रुसून बसतोस? अच्छा, रुसून बसतो. मग त्याला आईबाबांनी काय केल्यावर तुला मग हसायला येतं परत? का थोड्या वेळाने राग आपोआप निघून जातो? श्रीश अजून खूप छोटा आहे तरी त्याने एवढी सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं दिली आहेत. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा बघू. न घाबरता त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तर हाच प्रश्न मी अमोघला विचारणार आहे, कारण ह्या वयातल्या मुलांमध्ये अँगर मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही काय करता? तर अनुष्काला शाळेमध्ये एक टीचर आहेत, तर त्यांनी अँगर मॅनेजमेंटविषयी खूप छान सांगितलेलं. तर अनुष्का, पहिले ते तू सांग आणि मग मी अमोघला प्रश्न विचारणार. माझ्या टीचरनी मला सांगितलं की राग जर आपल्याला आला तर काय होतं, राग आल्यावर आपली मेमरी आहे ना ती कमी होते किंवा मेमरी लॉस होतो आणि ते ब्रेनसाठी चांगलं नसतं. पण मला पण खूप राग येतो. म्हणजे आता जर अनिशने माझं ऐकलं नाही, मी त्याला आल्यावर सांगते की अनिश माझी आहे, मला दे ही बॅट किंवा असं काहीतरी सांगते मी त्याला, तर तो म्हणतो नाही मला यूज करू दे ना. मग मला त्याच्यावर इतका राग येतो कारण तो माझी गोष्ट मला देत नसतो. मग मी त्याला खूप जोरात फटका मारते आणि मग नंतर माझी आई मला खूप जोरात ओरडते की अनुष्का तू असं का केलंस. मग तेव्हा मला खूप राग येतो की आई नेहमी अनिशचीच बाजू घेते, पण ॲक्च्युली ते चुकतं. कारण मी आता जर त्याला माझी बॅट घ्यायची असेल आणि जर त्याला माझी बॅट घ्यायची असेल तर घेऊ दे ना, मी काय करणार आहे त्या बॅटचं. आणि जर मी खेळायलाच जाणार नाही आहे तर मी त्याला दिली नाही तर काय फरक पडतो, म्हणजे द्यायला पाहिजे ना. आणि मग माझ्या टीचरनी मला अजून एक सांगितलं की जर तुम्हाला राग येतच असेल आणि जर तुम्हाला काही करता नाही येत असेल तर पहिले जर तुम्हाला राग आल्यावर आधी मनात 1 ते 10 आकडे मोजा आणि मग त्याच्यानंतर जर तुम्हाला राग अजूनही जात नसेल तर गाणं गा किंवा गाणं ऐका. त्याने तुमचा राग कमी होऊ शकतो किंवा पाणी पिऊ शकता तुम्ही. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एक होमवर्क दिला की 1 वीक तुम्ही बघा की तुम्हाला राग कसा येतो. आणि मग त्याच्यानंतर मी तसं केलं आणि मला कळलं की मला राग खूप सिली गोष्टींवर येतो, मूर्खपणा आहे माझा तो. आणि मग आता मी ते इम्प्रूव्ह केलं आहे. अनुष्का, तुझ्या शाळेचं नाव सांग. माझ्या शाळेचं नाव सरस्वती मंदिर ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल आहे.
ओके, इतकं छान आणि सोपं सांगितलंय. बघा, राग आल्यावर काय करायचं लक्षात ठेवा. 1 ते 10 आकडे मनात म्हणायचे. एक तर त्या ठिकाणी राग आला असेल तर तिथनं निघून दुसरीकडे तरी जायचं शांतपणे, म्हणजे वाद होत नाही. तिसरी गोष्ट काय सांगितली, पाणी प्यायचं किंवा गाणं म्हणायचं, बरोबर आहे. आणि तो आठवडा तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी खरं मोठ्या माणसांसाठी पण आहेत की अँगर मॅनेजमेंटसाठी काय महत्त्वाचं आहे. आता अमोघला मला विचारायचं आहे की अमोघ, समजा आई बाबा तुला ओरडले तर तुला कसं वाटतं त्यावेळेला? मला त्यावेळेस असं वाईट वाटतं. मला असं वाटतं की मी चूक उगाच केली. व्हेरी गुड. म्हणजे त्यांना जाणीव आहे की आई बाबा काहीतरी आपलं चुकलंय म्हणून ओरडतायत. मग त्यावेळी तू आई बाबांना जाऊन सांगतोस का, बाबा माझं असं चुकलं, मी पुढच्या वेळी असं नाही करणार? नाही, मी सांगत नाही, पण मी ते माझ्याकडेच ठेवतो. ओके. पण आता मला अनन्याला विचारायचं आहे की तुला म्हणजे आता शाळेमधनं तू घरी आलीस की मग तू जेवतेस, बरोबर आहे, मग थोडा अभ्यास करायचा. मग आईबरोबर तू कशी एन्जॉयमेंट करतेस? म्हणजे आईबरोबर काय काय गप्पा मारायला आवडतात, किंवा आईने बनवलेला असा कुठला पदार्थ आहे की तो तुला सगळ्यात जास्ती आवडतो? मला आईसोबत पत्ते खेळायला आवडतात. आणि कुठली भाजी आईची स्पेशल छान असते? भेंडीची भाजी. सगळ्या मुलांची फेवरेट भेंडीची भाजी. मी कायम बघते, बटाट्याच्या काचऱ्या आणि भेंडीची भाजी सगळ्यांना आवडते. आता मननला मला विचारायचं आहे की तो शाखेमध्ये जातो, तिथे त्याला वेगवेगळे काही म्हणजे लाठीकाठी असू दे किंवा छान श्लोक हे त्याला शाखेमध्ये शिकवले जातात. तर तू त्याविषयी मनन मला सांग की तू किती ते किती जातोस आणि कुठे जातोस शाखेत? मी शाखेत 6:30 ते 7:30 पर्यंत जातो. तिथे त्याचं नाव प्रताप व्यायाम आहे. ते सहयोग मंदिरच्या जवळ आहे आणि तिथे खूप मजा असते. मग खेळतो आम्ही खूप आणि शेवटी प्रार्थना वगैरे बोलतो. ओके. पण असंच जात राहा आणि चांगल्या गोष्टी शिकायच्या आपण तिथे, बरोबर आहे. आता परत मला अवनीकडे यायचं आहे की अवनी, आपण आज शाळेमध्ये बऱ्याच वेळेला बघतो की काही जणांना खूप छान मार्क मिळतात, काही जणांना कमी मार्क मिळतात. म्हणजे आपण मला असं वाटतं की कोणाशी आपण तुलना नाही करू शकत, राईट? कंपॅरिझन, लाईक वाव. तर तुला असा कधी अनुभव आला आहे का की म्हणजे तुझं काय मत आहे की अशी एकमेकांशी तुलना करावी का, आणि कोणाला कंपॅरिझन केल्यावर वाईट वाटू शकतं असा विचार तुम्ही मनापासून कधी करता का? हो, मी करते. आणि मी कोणासोबत कंपॅरिझन पण करत नाही, कारण माझी आई मला सांगते की सगळे एकच असतात. प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल गुड असतोच. जेव्हा काही पिरियड्सना एखाद्या फ्रेंडला तुमच्या काही येत नाही असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही तिला स्वतःहून जाऊन हेल्प करता ना, का तुम्ही तिला बुली करता की तुला येत नाही, का तुम्ही हेल्प करता? मी काहीच करत नाही. म्हणजे नेक्स्ट टाईम असं झालं तर आपण हेल्प करायला जायची, म्हणजे आपण तिला समजावून सांगायचं. अनुष्का, तुला सांगायचं आहे? मी कधी कधी ज्या मुलांना काहीच येत नाही त्यांची थोडी हेल्प करते किंवा त्यांना होमवर्क वगैरे पाठवते. पण जर त्यांना ना कधी कधी कळतच नाही मी काय सांगते, मग अशा वेळी ना मी टीचरला सांगते की यांना कळत नाही आहे, आणि मग टीचर त्यांना एक्सप्लेन करतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला एका गुरुची आवश्यकता असते. टीचर इतका महत्त्वाचा रोल प्ले करतात, कारण आपल्याला सगळ्या गोष्टी अशाच येऊ शकतात का? नाही, कोणीतरी आपल्याला त्या गोष्टी छान शिकवायला लागतात, बरोबर आहे, तरच आपल्याला कळू शकतं. गार्गी, आता शाळेमध्ये गुड टच आणि बॅड टच हे पण शिकवलं असेल, बरोबर आहे. सो तुम्हाला टीचरनी जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा तुम्ही छानपैकी ते ऐकून घेतलं, तर मग त्या गोष्टी तुम्ही आता फॉलो करता ना. सो यू नो अबाउट गुड टच आणि बॅड टच, राईट? सो त्या गोष्टींची आपण काळजी कायम घ्यायची असते. ओके. सेकंड क्वेश्चन असा आहे की गार्गी, तू रोज काही व्यायाम करतेस का? हो, ॲक्च्युली मी आधी 2-3 महिन्याआधी जिम्नॅस्टिकला जायचे, तर तो तिकडेच व्यायाम व्हायचा. आता मी रोज थोडा वॉर्मअप वगैरे जे जिम्नॅस्टिक मला शिकवायचे ते थोडं थोडं घरी करते, मॅट घालून खाते. ओके. व्यायाम रोज का करायचा असतो? कारण व्यायामामुळे आपलं शरीर तयार होत असतं. एकदा जसं वय वाढतं ना तसं आपलं शरीर हे म्हातारं व्हायला लागतं. जे आत्ता लहानपणी जे तुम्ही त्याला देणार आहात त्याची मदत तुम्हाला म्हातारपणापर्यंत होणार आहे. सो रोज व्यायाम आजपासून केला
तर ह्याचं फळ तुम्हाला नंतर मिळणार आहे. आता मला सांगा की मोबाईल बघायला आवडतो का खाली खेळायला आवडतो? मला खाली खेळायला आवडेल, कारण एकदा मी मोबाईल घेतलेला आणि मी खूप वेळ खेळले, पण त्याच्यानंतर माझे डोळे खूप दुखायला लागले. पण मग मी खाली गेले आणि मग मी फ्रेश झाले. मग त्यामुळे मला कळलं की मोबाईल बघणं चांगलं नाही आहे, आणि म्हणून जर मला 2 ऑप्शन आले की मोबाईल बघशील का खाली खेळशील, तर मी खाली खेळायचा ऑप्शन घेईन. मला दोन्ही करायला आवडतं, पण मला खेळायला जास्त आवडतं, कारण खेळण्यात मजा येते जी मोबाईलमध्ये येत नाही. मला पण दोन्ही आवडतं, पण जास्त मला तर खेळायला आवडतं. आणि मला मोबाईल बघणं एवढं आवडत नाही, कारण ते तिथे नुसतं बसायचं आणि असतं आणि स्क्रीनला टच करायचं असतं, नाहीतर बघायचं असतं काहीतरी. आणि खाली खेळणं जे आपण खेळतो ते असं धावायचं वगैरे असतं, त्याच्यात मज्जा येते. आणि श्रीश, तुझा आवडता मैदानी खेळ कोणता आहे खाली जाऊन खेळायचा? क्रिकेट. क्रिकेट. हा क्रिकेट फॅन आहे, हा पूर्ण क्रिकेट त्याला खूप आवडतं आहे. मनन, तुझा आवडता मैदानी खेळ कोणता आहे? माझं सगळ्यात आवडतं मैदानी खेळ खो खो आहे. खो खोमध्ये आपण कसं करतो माहिती आहे ना, की एक जण धावतो, एक जण त्याला पकडायला जातो आणि त्याच्या जागेवर दुसऱ्याने जाऊन बसायचं असतं, बरोबर आहे. तर आपण आपल्या आयुष्यात पण खरं म्हटलं तर असं करत असतो. एक स्पर्धा असते. म्हणजे स्पोर्ट्स आपल्याला काय यायला पाहिजेत, कारण हेल्दी स्पर्धा राहिली पाहिजे. कुठेही जॉब केला, कुठेही बिझनेस केला, तरीही आपल्याला ते करता आलं. अनिश, मला असं विचारायचं आहे की भारत देशावर तुझं प्रेम आहे, बरोबर आहे. मग भारत देशासाठी तुला काय करावं असं वाटतं? सोल्जर बनावं असं वाटतं, किंवा सगळं क्लीन करावं असं वाटतं, किंवा सगळ्यात चांगली इकॉनॉमी बनावं अशी वाटते त्याला. व्हेरी गुड. भारताची इकॉनॉमी चांगली होण्यासाठी काय गरजेचं आहे? तुम्ही सगळ्यांनी छान शिक्षण घेणं. जेवढं तुम्ही छान शिकणार आहात तेवढं तुम्ही भारतासाठी चांगलं काम करू शकणार आहात. आता मला प्रत्येकाने एक एक चांगली सवय सांगायची आहे पटापट. माझी चांगली सवय की मी रोज व्यायाम करते आणि म्हणजे खूप खेळते. कुठली एक चांगली सवय सांग, तुझ्यातच हवी असं नाही, कोणतीही एक चांगली सवय असं. मी कधी कुठे जात असेल आणि मला कोणी म्हातारं दिसलं, त्याच्या हातात जड असेल, तर मी त्याला विचारते की मला एक्झॅक्टली समजा कोणाला मदत हवी असेल तर जेवढं मला जमेल तेवढं करायचा प्रयत्न करतो. सवय म्हणजे गुड हॅबिट. माझी सवय आहे की मी सगळं ऐकतो, पण कधी कधी मी ऐकत नाही. मग आई म्हणते, आता बघ तू कधी सांगितलंस की मी पण नाही ऐकणार. बरोबर आहे. माझी आई मला लहानपणी काय म्हणायची, एक वाक्य तिचे बाबा तिला म्हणायचे, जर आम्ही ऐकलं नाही तर काय म्हणायची, घोड्या तुला तू हवा तसा चाल, काट्या कुट्यात जाशील आणि होतील तुझे आणि माझे हाल, असं माझी आई मला ओरडायची. अजून पण ओरडते, खूप ओरडते. श्रीश, मला सांग की तुझी एक चांगली गुड हॅबिट काय आहे? मला खाली खेळायला खूप आवडतं. एवढीच एक गुड हॅबिट आहे, अजून काही नाही? अमुक, तुझी? माझं पण खाली मी खेळतो, खूप सायकल खूप चालवतो आणि पोळी भाजी खातो. हा मेन पॉईंट आहे की पिझ्झा, बर्गर किंवा हे पदार्थ खाण्यापेक्षा जे पोळी खातात ते असे मस्त अमोकसारखे होतात. मला अभ्यास करायला आवडतो, पण कधी कधी मला कंटाळा येतो ते करण्याचा, सो मी ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते. आणि माझी एक चांगली सवय आहे की म्हणजे मला ना टी व्ही न बघता जेवायला आवडतं. आणि दुसरं म्हणजे मी क्लासमध्ये अटेंटिव्ह असते आणि मला टीचरचं ऐकायला आवडतं. व्हेरी गुड, मस्त. आता एक वेगळा प्रश्न असणार आहे, म्हणजे की तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे आपले आई बाबा आपल्याला जे काही सांगतात ते आपण त्यांचं सगळं ऐकायला पाहिजे का नाही पाहिजे? अवनी. हां, म्हणजे एकदा माझ्या आईने मला काहीतरी सांगितलेलं आणि ते मी ऐकलं नाही, आणि त्यांनीच
मला त्रास झाला आणि नंतर मी तेव्हापासून ठरवलं की आईबाबांचं ऐकायचं म्हणून. का माहिती आहे का आईबाबांचं ऐकायचं? कारण त्यांना माहीत असतं की व्हॉट इज गुड फॉर यू, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे त्यांना माहीत असतं. म्हणून दुसरी गोष्ट, तुम्ही आईबाबांना घरी काय काम करायला मदत करता ते मला एकेकाने लाईनीत सांगायचं. मी आईला भांडी घासायला मदत करते आणि जेवण बनवायला मदत करते. मी पण आईला जेवण बनवायला मदत करते आणि जी भांडी घासली आहेत ती अशी वाळत ठेवायला मदत करते. हां, लसूण पण सोलायला, म्हणजे जेवणाच्या कामात मदत करते. मी आईला असं भांडी नाही घासत, पण जर मी काही खाल्लं असेल तर मग मी ते धुवून टाकतो आणि आईला जेवणाच्या कामात मदत करतो. मग असं घरी कधी आईला केर वगैरे काढायला, घर स्वच्छ करायला पण मदत करता का? ओके. शिरीष, तू काय मदत करतोस आईला? मी बाबांना पुस्तकं आवरायला मदत करतो. अरे वा, पुस्तक आवरायला मदत करतो, गुड जॉब. अनिश, तू काय मदत करतोस? मी आईला फर्निचर पुसायला आणि चहा बनवायला मदत करतो. हो, अनिशचा हा सुंदर होतो. मी आईला डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन लावायला मदत करतो. मी आईला मदत करते, कधी टोमॅटो काही कापायचं असेल तर मी त्याला कापून देते. संडेला आम्ही चौघं एकत्र असतो, तर मावशी नसते जी केर काढते, तर आम्ही दोघं केर काढायला आणि लादी पुसायला मदत करतो आणि डायनिंग टेबल सेट करायला पण मदत करतो. किती छान आहे बघा, आपली फॅमिली आहे, आपण सगळे एकमेकांसाठी असतो, एकमेकाचं बॉन्डिंग असतं. आता समजा आपले आई बाबा कधी आजारी पडले तर आपण त्यांना कसं, आई काय झालं आहे, तुला काही हेल्प करू का, असं आपण त्यांना प्रेमाने जाऊन विचारतो ना, कारण ते आपल्याला खूप आवडत असतात आणि त्यांना आपण खूप आवडत असतो. तर तुम्ही जेव्हा रडता, तुमच्या डोळ्यातनं पाणी आलं की तुमच्या आईबाबांची काय रिॲक्शन असते? सारखाच रडतो. पहिला डायलॉग हाच आहे की सारखा रडतोस काय? मनन, काय झालं? काय झालं, काय झालं? ओके. अनन्या, की काय झालं, तू कशाला रडतेय? गार्गी, तुला पण आई असंच विचारते का सेम? तिच्या आईच्या चेहऱ्याकडे बघितलं तर मला असं वाटतं की तिला खूप वाईट वाटतंय, मग मी रडायचं थांबते. ओके. सो तुम्हाला कळतं तुमच्या आईबाबांच्या चेहऱ्याकडे बघून की आईबाबांना काय वाटतंय. सो तुम्हाला कळतंय की आपली चूक झाली तर आपण ती ॲक्सेप्ट करावी. श्रीश, तू म्हणालीस तसं की कधी कधी आपल्याला आपल्या आईबाबांचं सगळंच ऐकायला पाहिजे, कारण त्यांना माहीत असतं की ते काय चांगलं आहे आपल्यासाठी. आता तुम्हाला एक टॉपिकवर जस्ट एक माहिती द्यायची आहे. तुम्हाला जो वाटतो तो टॉपिकबद्दल तुम्ही मला एक 2 लाईन्समध्ये माहिती सांगा. मग आपण रॅपिड फायर घेऊया. हां, ऑनेस्टी म्हणजे काय की खरं बोलणं. आता आपण खोटं बोललो तर ते चांगलं नसतं ना, की आपण खोटं बोललं तर आपलंच नुकसान होणार असतं. पण कधी कधी आपल्याला थोडं खोटं दुसऱ्यासाठी बोलायला पण लागतं. पण वी शुड बी ऑनेस्ट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, असा एक कोट आहे. सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल माहीत असायला पाहिजे की आपल्याला काय थ्रेट म्हणून असतं, काय आपल्याला आवडतं, काय आपल्याला नाही आवडत. म्हणजे आमच्या लाईफ स्किल टीचरनी आम्हाला एक दिवशी असं सेल्फ अवेअरनेसचं काय तुम्हाला आवडतं त्याचं एक लिस्ट बनवायला सांगितलेली, काय आवडत नाही त्याची लिस्ट बनवायला सांगितली, जे तुमच्या आयुष्यामध्ये ऑब्स्टॅकल्स आहेत त्याच्याबद्दल लिस्ट करायला सांगितली. तर मग टीचरनी सांगितलं जे ऑब्स्टॅकल्स आहेत तर त्यांना तुम्ही ओव्हरकम करायचा प्रयत्न करा असं. म्हणजे त्यातनं तुम्हाला कळतं. हो. मग तू कशाविषयी सांगणार आहे? मेंटल हेल्थ. आता आपल्याला फिजिकली पण हेल्दी व्हायला लागतं पण मेंटली पण. तर म्हणजे आपल्याला असं चांगला
स्ट्रॉंग असायला पाहिजे, चांगलं मन चांगलं असायला पाहिजे. जर आपण खूपच चिडतो वगैरे तर मग आपल्या डोक्यावर ताण येतो आणि ताणाला डायबेटीज होतात. तरी मेंटल हेल्थ जर चांगली नसेल तर आपल्या अंगावर पण परिणाम होतो. अरे किती महत्त्वाचा पॉईंट अमोघनी सांगितलाय की मेंटल हेल्थ का महत्त्वाची आहे. तुमच्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही आईबाबांशी का शेअर करायची. आत्ता अमोघनी कसं सांगितलं की आपण काही गोष्टींचा उगीचच ताण घेतो आणि मग त्या गोष्टींचा आपल्या शरीरावर आरोग्यावर परिणाम होत असतो. बरोबर आहे ना अमोघ. म्हणून फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ पण महत्त्वाची आहे. अनिश तू कशावर बोलणार आहेस. काइंडनेस. स्वप्ना टीचरनी एक व्हिडिओ दाखवलेला. त्याच्यात एक मुलगा होता, तो खूप गरीब होता पण त्याच्याकडे थोडे पैसे होते आणि तो जॉबसाठी फिरत होता. तर त्याला रस्त्यामध्ये एक मुलगी दिसते, तर तो रोज तिला 5-5 रुपये देत असतो आणि मग तो एकदा लंच करायला जातो कारण त्याला खूप भूक लागली असते. त्याच्या बाजूला एक डॉग येतो आणि तो खूप भुकेला असतो. तो त्याच्यातलं थोडं खाणं त्याला देऊन टाकतो आणि मग त्याच्या घराच्या बाजूला एक ओल्ड काय म्हणतात ओल्ड आजी राहत असते आणि त्यांना फ्रूट्स म्हणजे काही खायला बियला पैसेच नसतात. मग तो त्यांच्याकडे जातो आणि केळी विकत घेतो आणि मग त्यांना पैसे मिळतात आणि मग तीच केळी त्यांच्याच दरवाजाला लावतो. आणि मग एक वर्षानंतर जेव्हा तो त्या रस्त्यावर जातो तेव्हा ती आई त्याला सांगते की ती जी मुलगी आहे त्याला तू रोज 5-5 रुपये देतोस, ती आता स्कूलला जायला लागते आणि मग त्याला जॉब मिळतो आणि मग तो खूप रिच होतो. अरे वा किती छान गोष्ट आहे. काइंडनेसची गोष्ट आहे की त्या आजीला तो मुलगा इनडायरेक्टली कशी मदत करतो की तिच्याकडनं केळी विकत घेऊन तिला पैशाची मदत करतो, प्लस ती केळी तिच्या घरावरच परत लावतो की ती खाऊ शकेल. म्हणजे इट्स अ व्हेरी गुड ॲक्ट ऑफ काइंडनेस. स्वप्ना मॅडमनी इतकं छान तुम्हाला शिकवलं आहे. मनन तू कशाविषयी बोलशील. मी सेल्फ रिफ्लेक्शनबद्दल बोलायला हवं. सेल्फ रिफ्लेक्शन अगदी महत्त्वाचं आहे कारण की त्याच्याने आपल्याला कळतं की आपण काय होऊ शकतं. आपण स्वतःबद्दल अजून नीटपैकी जाणू शकतो. सेल्फ रिफ्लेक्शन. बघा आपण स्वतःविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. ही छोटी मुलंच मला किती छान माहिती देत आहेत. अनन्या तू सांगणार आहेस काही. गार्गी तू बोलशील. ओके. ऑनेस्टली म्हणजे खरं बोलणे होतं जसं अनुष्का बोलली. पण आपण जर आईबाबांशी खरं बोललं तर ते त्याच्यावर उपाय सांगू शकतात. आता समजा आमच्या गल्लीतला एक प्रॉब्लेम असेल की ही अशीच करते नेहमी, ती तशीच करते नेहमी. तर मी एकदा हे सगळं आईला सांगितलेलं तर खरं सगळं खरं. आणि ती बोलली की जर तुम्ही ही तशीच आहे तर तशीच आहे असं केलं तर तुमची फ्रेंडशिप अजून वीक होईल. आणि जर तुम्ही त्यांना असं शिकवलं की असं नाही करायचं, हे असं बरोबर असतं करायला, तर तुमची फ्रेंडशिप अजून घट्ट होईल आणि तुम्हाला फ्रेंड्समध्ये खेळायला अजून मजा येईल. गार्गीने खूप सुंदर पॉईंट सांगितला आहे. बघा मैत्रीमध्ये ही अशीच आहे, ही तशीच आहे, म्हणजे एकमेकांना नावं ठेवणं हे अत्यंत वाईट असतं. मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही लोकांमधलं वाईट बघूच नका, ते इग्नोर करा. तुम्ही त्यांच्यामधला चांगला गुण पहिले ॲब्झॉर्ब करा. ते चांगलं काय करतायत ते तुम्ही बघा. अनिश तुला अजून एक पॉईंट सांगायचा होता. फ्रेंड्स जर का नसतील तर मोठे होऊन जेव्हा गरज लागते तेव्हा कोणी असूच शकत. तुमचे बेस्ट फ्रेंड कोण आहे. अयांश, विहान, प्रथम, कोण आठवत नाही. भरपूर मित्र हवेत काय की मित्रांची एक फौज हवी. कारण रक्ताची नाती अनेक असतात पण हे जे फ्रेंड्स आहेत ते कायम एकत्र असतात. हो की नाही. अनुष्का तुला पण काहीतरी सांगायचं होतं. आम्हाला यावर्षीच्या लाईफ स्किल टीचरनी अजून एक नवीन टॉपिक शिकवलेला, म्हणजे हाऊ डिफरंट पीपल थिंक डिफरंटली. मग आधी त्यांनी आम्हाला एक स्टोरी सांगितली की एक फार्मर असतो, तो एकटाच असतो, कोणीच त्याच्याबरोबर नसतं. आणि मग तो आता त्याची एक मोठी शेती असते आणि एकदम रिच घर पण असं गावात राहत असतो आणि तो खूप मोठी शेती त्याची असते. आणि मग एक दिवस
तो विचार करतो की आता मी खूप म्हातारा झालो आहे, आता मला हे सगळं करवणार नाही. म्हणून तो त्याच्या वेगळ्या गावकरी मित्रांना बोलवतो जे म्हातारे नसतात, तरुण असतात. आणि मग त्यांना सांगतो की आधी त्यांना जेवायला देतो. भरपूर काय काय त्याच्या शेतामध्ये उगलं असतं ते त्यांना देतो जेवायला. आणि मग त्यांना सांगतो की तुम्हाला हे शेत भरपूर मोठं आहे, तुम्ही जर हे चालवलं तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. तर ते सगळे हो म्हणाले. आणि मग तो म्हणाला की मी तुम्हाला शेत देऊ शकतो, पण तुम्हाला माझी एक गोष्ट करायला लागेल. मग तो त्यांना एक सांगतो की हे बघा, हे माझ्या शेतामध्ये एक तळं आहे आणि त्या तळ्यामधलं हे बघा, हे सगळे जे स्टार्स असतात वर ते त्याच्यात रिफ्लेक्ट होत आहेत. मग तुम्ही ते स्टार्स आहेत ना, ते रिफ्लेक्ट होत आहेत, तर ते स्टार्स मला काढून दाखवा बाहेर, असं त्यांना सांगितलं. मग भरपूर सगळे असतात ना, त्यांच्यामधले 4 खूप हुशार असतात. ते काय काय करतात, ते म्हणतात की जर मी ह्याच्यावर एक शेड टाकली, एक विचार करतो मी ह्याच्यावर शेड टाकली तर ते स्टार्स दिसणार नाहीत. पण मग तो दुसरा विचार करतो की ते बाजूनी तरी दिसतील आणि मग त्याच्यात परत रिफ्लेक्ट होतील. पण त्यांनी काही फायदा होणार नव्हता त्याचा. पण एक हुशार असतो, तो विचार करतो की जर मी एक बादली घेतली आणि त्याच्यातलं सगळं पाणी मी काढलं होतं, काय नाही दिसणार ना. मग तो शेतकऱ्याकडून एक बादली आणतो आणि मग सांगतो मी हे करेन, कारण तो खूप इमानदार असतो आणि त्याला ते शेत हवं असतं, त्याला गरज असते. म्हणून तो सांगतो की मी ही बादली घेतो आणि ह्याच्यातलं पाणी काढतो. तर तो दिवसभर तेच काम करत असतो आणि मग शेवटी सगळं पाणी बाहेर काढतो. आणि मग त्या शेतकऱ्याला सांगतो, बघा मी तुमचं सगळं पाणी काढले. आणि मग शेतकरी विचारतो की तू हेच का घेतलंस, म्हणजे वेगवेगळे अजून ऑप्शन्स होते तुझ्याकडे. पण तो म्हणाला की जे काम कठीण आहे ते पण करायचं असतं कधी कधी. कारण आता त्याचा अजून एक फायदा झाला की सगळ्या शेताला त्यांनी जे पाणी बाहेर काढलं ना, तर सगळ्या शेताला परत पाणी मिळालं आणि मग त्याला अजून काही करायला लागलं नसतं त्या शेतकऱ्याला. तो एक फायदा झाला. म्हणून व्हॉट इज इझी डोंट डू इट, समटाईम्स डू इट वॉट एव्हर इज हार्ड. आणि मग त्यांनी आपल्याला अजून एक कळतं की हाऊ डिफरंट पीपल थिंक डिफरंटली. व्यक्ती तितक्या प्रकृती, आपण म्हणतो ना, एव्हरीबडी थिंक्स डिफरंटली, हे आपल्याला कळतंय. सगळे तुम्ही आलात, खूप मज्जा आलेली आहे, खूपच मज्जा आली. मला तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं आहे. जाता जाता आपण क्विक रॅपिड फायर खेळायची आहे. बोलायचं आहे अमोघला? येस, मला ओल्ड इज गोल्डवरनं बोलायचं आहे. आता असं म्हणतात की जे ओल्ड असतं ते गोल्ड असतं, पण का? तर मग त्याच्यावरनं आम्ही पूर्वी एका क्लासला जायचो माझ्या स्पोर्ट्सला. तर मग तिथूनच्या आमच्या तिथे कधी कधी योगा पण घ्यायचे. तर मग ते टीचर होते तर मग त्यांनी एकदा ओल्ड इज गोल्डवरनं एक गोष्ट सांगितली. तर मग आता एक डोंगर होता, त्याच्यावर एक महाल होता आणि एक खूप श्रीमंत माणूस राहत होता. तर मग त्याचा एक नोकर होता. तर मग तो दररोज त्याच्या डोंगराच्या खाली एक तळं होतं, तिथनं 2 माठांनी माठ भरून पाणी आणत होता. तर मग एक दिवशी त्याचं एक माठ चुकून खाली पडलं त्याच्या हातातनं. तर मग ते थोडं तुटलं, क्रॅक आला थोडा. मग ते थोडं भोक होतं त्याला, पण तरी तो ते घेतलं त्याने माठ आणि त्या माठातनं पाणी भरलं. डोंगरावर खूप झाडं असतात ना, तर मग ते पाणी ते भोकातनं छोट्या. तर मग ते झाडं वाढली खूप आणि तो महाल होता त्याच्या बाजूला सगळं हिरवंगार होतं आता. तर मग तो होता श्रीमंत माणूस होता, त्याला पण खूप बरं वाटत होतं, म्हणून त्यांनी पगार त्याचा दुप्पट केला. तर मग असं पण होतं की आपलं एक लाकडाचं टेबल असेल ते तुटलं तर मग आपण त्यांनी काही अजून काहीतरी बनवू शकतो लाकडाचं. ओल्ड इज गोल्ड म्हणजे एखादी वस्तू तुटली तर लगेच ती टाकून न देता टाकाऊपासून टिकाऊ
बेस्ट फ्रॉम वेस्ट आपण करू शकतो, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत लाईक इलेक्ट्रिसिटी, वॉटर, याचं कन्झर्वेशन आपण करायला पाहिजे, बरोबर आहे. की ते आपण केलं तर आपण पुढच्या जनरेशनसाठी काहीतरी चांगला सेट ठेवू शकतो, बरोबर आहे. आणि श्री, आता मी एक रॅपिड क्वेश्चन विचारणार आहे, मला पटापट सगळ्यांनी उत्तर सांगायचं. श्रीश, आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण आहे? रोहित शर्मा. अमोघ, आपला योग दिवस कधी असतो? 21 जून. व्हेरी गुड, माहिती आहे तर. अनिश, तू मला लार्जेस्ट स्टेट इन इंडिया? राजस्थान. ओके. मनन, तू मला आपल्या आत्ता राष्ट्रपती कोण आहेत त्यांचं नाव सांग. द्रौपदी मुर्मू. ओके, ग्रेट. तू मला इस्रोचा फुल फॉर्म सांग. अनन्या? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. गुड. आणि गार्गी, तू काय सांगशील? टीचर्स डे कधी सेलिब्रेट करतो? आपण टीचर्स डे 5 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो. अवनी, आपले पहिले पंतप्रधान, भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि अनुष्का, तुम्हाला नासाचा फुल फॉर्म सांग. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण आज कार्यक्रममध्ये इथेच थांबणार आहोत. मला आता ह्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालेलं आहे. जाता जाता मी ह्यांचे काही विचार ऐकणार आहेत की त्यांना कसं वाटलं. आणि ओजसा, आपली तन्वीची ओजसा टॅबलेट आहे ती मी सगळ्यांना गिफ्ट म्हणून आणलेली आहे. तर मी अमोघला सांगते एक एक सगळ्यांना स्प्रेड कर तिकडे. ओजसा टॅबलेटमध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी असे कंटेंट आहेत. म्हणजे ही टॅबलेट तुम्ही रोज रात्री झोपताना एक एक गोळी दुधाबरोबर घ्यायची आहे की त्यांनी शांत झोप लागते. ब्राह्मी आहे ना, ती आपल्याला कॉन्सन्ट्रेशनसाठी हेल्प करत असते. म्हणजे आपल्या मनाच्या एकाग्रतेसाठी ती आपल्याला मदत करते की मन शांत राहायला पाहिजे. म्हणजे मगाशी त्यांनी कसं सांगितलं, मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ बरोबर कशी इम्पॉर्टंट आहे त्यासाठी हे काम करतं. म्हणजे फिटनेससाठी रोज घ्या 2 तन्वीशता आणि मेंटल हेल्थसाठी रोज घ्या 1 ओजसा रात्री झोपताना आपल्या सगळ्यांच्या फिटनेससाठी. आणि दुधाबरोबर घेतलीत तर अधिक चांगलं. तर मुलांनो, ही गोळी नक्की वापरायचीत आणि मला सांगायचं की तुम्हाला काय फरक वाटला. चंचलपणा थोडा कमी झाला का? अभ्यास केल्यावरती फ्रेश वाटतं आहे का? म्हणजे अभ्यासाचा कंटाळा येत नाही आहे का? किंवा जो काही फरक पडेल तो मला नक्की सांगायचा आहे. ओके. आता जाता जाता प्रत्येकाला जे काही काय वाटतं की इंडिया बेस्ट का आहे ते एक एक लाईनमध्ये सांगायचं आहे आणि मग आपला कार्यक्रम इथे संपणार आहे. ओके, गार्गीपासून सुरुवात करूया. आपल्या इंडियाला सपोर्ट करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण आपण त्या कंट्रीमध्ये राहतो. इंडियामध्ये सगळ्यात काय, आपल्याकडे अनेकतेतली एकता आहे ना. अनेक लोक आपण एकत्र राहत असतो, वेगवेगळ्या धर्माचे लोक आपण एकत्र राहतो, बरोबर आहे ना गार्गी? मला इंडिया आवडतो, त्याच्यात सगळे धर्म आहेत, त्याचा कोस्टल रिजन आहे, हिमालयाज आहे, डेझर्ट आहे. आणि इंडिया अशी एक कंट्री आहे ज्याच्यात सगळं आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये इंडिया एक अशी एक कंट्री आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त हायेस्ट पॉप्युलेशन आहे वर्ल्डचं. आणि येत्या 22 जानेवारीला काय होणार आहे अयोध्येत? राम मंदिर. राम मंदिरासाठी सगळ्यांकडनं एकदा जय श्रीरामचा घोष झाला पाहिजे. जय श्रीराम. आपल्याकडे असे शिवाजी महाराज, राणा प्रताप एवढे सगळे राजे वगैरे होते. मला इंडिया बेस्ट वाटतो कारण की आपल्या फूडसोबत नेहमी काहीतरी असतं. म्हणजे ते आपण बॅलन्स डाएट बोलतो ना. हां, म्हणजे डोस्यासोबत चटणी नेहमी असतेच. डोस्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि चटणीमध्ये विटॅमिन्स असतं. नाहीतर जर आपण परदेशात गेलो तर पिझ्झासोबत काहीच नसतं. आणि त्यांनी असं फूड इंडियन कल्चर खूप महत्त्वाचं असतं. अनुष्का, तुला का आवडतो भारत? फर्स्ट ऑफ ऑल की भारतामध्ये डेमोक्रेसी आहे, नाहीतर काही ह्याच्यामध्ये हुकुमशाही असतं. आणि त्या लोकांना किती असं हे होत असेल, सफर करत असतील ते, पण भारतामध्ये खूप फ्रीडम आहे. ही मला गोष्ट खूप आवडते.
आणि भारतामध्ये सगळे युनायटेड असतात. आणि अजून आहे की भारताकडे जेव्हा भारत ओल्डन डेज भारत एक सगळ्यात रिच होता. इंडियाकडे असं बेस्ट क्लायमेट असतं, म्हणजे जास्तच गरम पण नसतं, जास्त थंडी पण नसते. नाहीतर आपण दुसरीकडे गेलो तर काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे माझी एक कझिन फॉरेनला गेले, त्यांच्याकडे प्रकाश रात्री 8पर्यंत असतो. तर हो, मला बोलायचं आहे एन्शंट इंडियाबद्दल. जेव्हा ब्रिटिश आले नव्हते तेव्हा सगळे असे एकत्र बोलायचे. फॅमिली नसेल तरी सगळे एकमेकांशी गप्पा मारायचे कोणत्याही वेळी. आणि जर कोणी असं जंगलात गेलं असेल आणि कोणी त्याला वाचवतात, सपोर्ट करतात जर तो घाबरत असेल तर. म्हणजे एकता होती. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना आता कशी ब्लॉक सिस्टीम आहे, तसं नव्हतं. सगळे एकमेकांशी खूप गप्पा मारायचे. तर ते अमोघला आवडतं आहे की युनायटेड फॅमिलीज. इंडिया आधी नव्हतंच, तिथे खूप वेगळे वेगळे एम्पायर्स होते. जसं की भारत तो नव्हताच तेव्हा. तेनालीरामचं ते विजयनगर असे सगळे स्टेट्स होते. आणि एकदा जेव्हा ब्रिटिश त्यांनी त्यांचं जेव्हा राज्य वाढवलं तेव्हा त्या सगळ्या जे स्टेट्स म्हणजे एम्पायर्स होते ते जॉईन झाले आणि अखंड भारत झाला. आणि मला इंडिया आवडतं कारण त्याच्याकडे खूप हिस्ट्रीज आहेत. ओके. मला एन्शंट इंडियाचं हे पण आवडतं की इंग्रज आणि मुघल आलेले आणि त्यांनी आपली खूप संपत्ती लुटून नेली, पण तरी आपल्याकडे खूप संपत्ती अजूनही आहे. म्हणजे आपण खूप रिच होतो. आपल्या इंडियात वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या भाषा असतात. ते आपण लर्न केल्या तर आपण कुठे गेलो तर त्या वापरू शकतो. आणि आपल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळे क्लोथ्स घालतात. जसं की महाराष्ट्रामध्ये साडी आणि कुर्ता घालतात, धोतर. तर मग असंच खूप क्लोथ्स. म्हणून भारत विविधतेतून एकतेत नटलेला असा आपला भारत. सारे जहाँ से अच्छा हिंदोसता हमारा आपण म्हणतो ना. सो आपल्या देशाविषयी आपल्याला खूप प्रेम असायला पाहिजे. तर आपण एक गाणं म्हणायचं आहे सगळ्यांनी मिळून. ओके. सारा जहाँ है तुम्हारा, ये सारा जहाँ है तुम्हारा, यहाँ सिर झुका है हमारा, यहाँ सिर झुका है हमारा. ये सूरज ये चंदा ये पर्वत ये नदियाँ, धरा और गगन भी तुम्हारा. ये सूरज ये चंदा ये पर्वत ये नदियाँ, धरा और गगन भी तुम्हारा. ये सारा जहाँ है तुम्हारा, ये सिर झुका है हमारा. तरी पण वेगवेगळी माहिती सगळ्या मुलांकडनं मला पण मिळालेली आहे. तर मुलांबरोबर असाच आपण एक स्पेशल एपिसोड परत करणार आहोत. आणि तेव्हा आपण एक स्पेसिफिक टॉपिक घेऊन येणार आहोत की कुठले खेळ. तर आयुष्यामध्ये काय काय गरजेचं आहे. आज तुम्हाला काय काय कळलं की रोज व्यायाम करायला पाहिजे. आई बाबांना रोज नमस्कार आठवणीने करायचा. देवाला नमस्कार घरातनं बाहेर पडताना एकदा तरी करायचाच. त्याच्याच बरोबर आपलं डाएट किती महत्त्वाचं आहे. व्यायाम का रोज करायचा की आपलं शरीर चांगलं तयार होतं. आपल्या आयुष्यामध्ये कला खूप महत्त्वाच्या आहेत. कोणतं तरी स्पोर्ट्स म्हणजे लंगडी असू दे, मैदानी खेळ रोज खेळायला पाहिजेत. मोबाईलचा योग्य तेवढाच वापर करायचा आणि छान राहायचं, हसत राहायचं, खेळत राहायचं. आणि रोज घ्या 2 तन्वीशता फिट राहण्यासाठी. आणि हसत राहा, खेळत राहा, मजा करत राहा आणि असाच आमचा कार्यक्रम बघत राहा. थँक्यू. से जय श्रीराम.